म्हणजे माझा विषय जीवाला देह मिळालाय पण कळाला नाहीये. सगळ्या जणांची मनं गुंतलेत कुठं? प्रपंचात. याच्यावर आमचे गुरुजी फार गोड दृष्टांत सांगतात. एका नगरामध्ये एक भिकारी दररोज भीक मागायचा. त्या सावकारानं काय केलं, त्याला 5 रुपयाचं सोन्याचं नाणं दिलं. तो भिकारी बी एवढा हुशार होता, त्याने ते 5 रुपयाचं सोन्याचं नाणं घेतलं आणि एका पडक्या वाड्यामध्ये ठेवलं. आणि पडक्या वाड्यामध्ये ठेवल्याच्या नंतरनं कालांतराने त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. ऐकताय ना? लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतरनं तो भिकारी दुःख आल्यामुळं, संकट आल्यामुळं ते 5 रुपयाचं सोन्याचं नाणं आणण्याकरता निघाला. पण त्या नगरातल्या राजानं पाहिलं. तो राजा एवढा मोकळ्या मनाचा होता. तो म्हटला, अरे माझ्या नगरामध्ये अनवणी पायानं फिरतोय, त्याला बोलव. प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी त्याला बोलवून घेऊन ये. आले. कुठं निघाला? म्हटले काय नाही, थोडंसं दुःख आलंय. 5 रुपयाचं सोन्याचं नाणं पडक्या वाड्यामध्ये ते आणण्याकरता चालू. फक्त 5 रुपयाचं आहे ना, काळजी करू नको, चल माझ्या बरोबर. त्याला घेतला महाराज, राजवाड्यात आणला. प्रधानजी, जी महाराज, याला 100 सोन्याचे नाणे द्या. दिले. त्याला विचारलं, आता काय करणार? काय नाही म्हटला, याच्यातले 2 नाणे मोडणार, पायात चप्पल घेणार आणि पडक्या वाड्याकडे जाणार. राजा म्हटलं, बहुतेक ह्याचं अजून मन समाधानी झालं नाही. प्रधानजी, जी महाराज, याला 1000 सोन्याचे नाणे द्या. मग 1000 सोन्याचे नाणे दिले. आता विचारलं, काय करणार? काय नाही म्हटलं, आता याच्यातले 5 नाणे मोडणार, ऑटो रिक्षा करणार. हा, हे तुम्ही बोला ना, आता का सगळंच मी बोलायचं का? कुठं जाणार? पडक्या वाड्याकडे. राजाला वाटलं याचं अजून मन भरलं नाही. प्रधानजी, काय? आपल्या राज्याचा नकाशा काढा म्हणले. मग अर्धी बाजू त्याला, त्यानं अर्धी बाजू आपल्याला ठेवा. नकाशा त्याच्या पुढेच मांडला. आणि मांडल्याच्या नंतर विचारलं, तुला कोणती बाजू पाहिजे? तो म्हणला, पडका वाडा कोणत्या बाजूला आहे? माझं कीर्तन बारीक ऐकताय तुम्ही. कोणता वाडा? पडका वाडा. पडका वाडा कोणत्या बाजूला आहे? प्रामाणिकपणानं मला उत्तर द्यायचंय. अर्ध राज्य मिळालंय तरी मन अडकलंय. कोणाचं? भिकाऱ्याचं. पडक्यावाड्याचं नाही, भिकाऱ्याचं. अर्ध राज्य मिळालंय तरी मन अडकलंय. कोणाचं? अजून भिकाऱ्याच म्हणताय तुम्ही. एवढं राज्य मिळालंय तरी मन अडकलंय. कोणाचं? अहो तुमचं ना आमचं. मला मुद्दा का मांडायचंय, जर मन अडकलं नसतं तर सगळे परमार्थ करण्याकरता आले असते. म्हणून मिळालेला देह भजना करताय पण प्रपंचामध्ये गुंतलोय. महाराज सांगतात, जीव किती अज्ञानी आहे हे सिद्ध होत आहे. चला, माझा मुद्दा संपला. दुसरा जो मुद्दा आहे तो फार गोड आहे. महाराज, देव किती आपल्या भक्तावर प्रेम करतो. अभंग फार गोड आहे. उच नीच काही नेनो भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोने. दासी पुत्र कन्या विदुराचे भक्षी, विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी. प्रल्हादासी माझ्या बरोबर थोडी मदत करा. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे शेले विने. सदन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. हरी सोनार गडू फुंकू लागे. माळ्या संगे नामयाची जणी, धर्माघरी पाणी वाहे झाडी. नामया सवे जेवी नवे संकोचित भिंत. अंगे ओढे अर्जुनाचा रती, होया सारथी पोय प्रीती सुदाम्याचे. एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं का. हे फक्त आम्ही नेवासा, अहिल्यानगर, संभाजीनगर त्या भागात गेलो ना तरच अशी लोक भेटतात. चालू कीर्तनात महाराज समर्पक वव्या खालनं सांगतात, प्रमाण देतात. बरोबर का नाही बाबा? ते अभ्यास असेल तरच टिकते, नाही तर ते त्याला बाजूला करते आणि पुढे सरकते. आणि हे आता मला असं वाटायला लागलंय, खरंच ओरिजिनल श्रोते तुम्ही आहात. नाही तर काही काही माणसं निव्वळ महादेवाच्या पुढचे नंदी नंदी म्हणलं, तुम्ही पुजारी म्हणताय का काय? नंदी, त्यांना काहीच कळत नाही महाराज. हा काकडा माझा पाठ नव्हता. लव महाराजांची आई ती वारीमध्ये पुढं म्हणायची आणि आम्ही मालिकेत पाहून मागं म्हणायचो. आणि मग त्यावेळेस तो आमचा काका, ती आईचा अख्खा काकडा पाठी बरं का. हे सगळं का मला मांडायचंय, त्यांच्या वारीत मी हे दादा सारखा असताना पकवाद वाजवायला जायचो बबन महाराजांबरोबर, लहू महाराजांबरोबर. आज त्यांनी सगळ्यांनी एकदम शिंदेचा पाठिंबाच काढून घेतला. सगळेच गायक म्हणले, मी गणेश जयंतीला इकडे, मी तिकडे, आणि मी ज्यांना ज्यांना फोन लावतोय ते म्हणतात आम्ही पहिल्याच सुपाऱ्या घेतल्यात. वा, चांगलं कळतंय तुम्हाला बरं का. काय मला सांगायचंय, हे सगळं वातावरण करत असताना ऐका, हा सगळा अभंग वाचला. देवानं, भगवंतानं भक्ताच्या घरी येऊन काय काय केलंय मला विश्लेषण करायचं नाही, पण एक साधं उदाहरण द्यायचंय. जनाबाई माहिती आहेत? जनाबाई, अय जनाबाई,
माहिती आहेत का? मी एका कीर्तनात विचारलं, जनाबाई माहिती आहेत का? जनाबाई एक म्हातारी म्हणली, हा माहिती आहे. म्हणलं कुठं? वरचाळीला राहते म्हणली. ती जनाबाई नाही बरं का. कुठली जनाबाई? श्री संत जनाबाई. देवानं महाराज जनाबाईच्या डोक्यातल्या उवा मारण्याचं काम करावं. काय करावं? उवा मारण्याचं. जनी डोईने पेटली विठाबाई धावनली, जनी बैसली नाह्याला पाणी नाही विसानाला. हे सकल संते गाथेमध्ये 150 अभंग आहेत बरं का देवा जनाबाईंनी. लय गोड अभंग आहेत. आता काय होतंय, मी माझ्या पेटीवरच लिहिलंय, वाचाल तर वाचाल. त्याच्यामुळं हातात कोणताही ग्रंथ पडला की पहिला वाचायचा. का वाचायचा? त्याने भले 100 पानातल्या 2 लाईनी तरी लक्षात राहतात. अत्यंत गोड उदाहरण आहे. महाराज त्या जनाबाईंच्या डोक्यातल्या उवा मारण्याचं काम भगवान परमात्म्यानं करावं. कारण त्या जनाबाईला देहाकडे लक्ष देण्याकरता वेळच नव्हता. 14 माणसं घरात, स्वयंपाकही त्यांनीच करायचं, सगळं त्यांनीच करायचं. त्याच्यामुळं ते डोकं असं महाराज फुल गंजलं गेलं आणि त्याचा परिणाम त्या डोक्यात झाल्या उवा. आता अनायासे महिलांची शेतातली कामं झालेत, भात काढणी झाली. मग महिला आता काय करतात, दुपारच्या गप्पा मारायला दारात बसतात. आणि दारात बसल्या, एखादी पोरगी फक्त जाताना दिसली, इकडे आणि इकडे म्हणल्यावर काय विचारतात, तू कितवीला येईन, काय शिकते, काय नाही, बस खाली. आणि अगदी पुढ्यात बसवतात महाराज. लगेच तिचे असणारे केस सोडतात. आणि केस सोडला असा बरोबर नखाव काढणार. मग ते अंदाज लावतात, लय मोठा दिसला तर त्यानाही वाटतं बहुतेक. मग तुमच्या कभी ट्याना आहे वाटतं. मग जमलंच काम. म्हटलं फक्त आमच्या कस ट्याना आहे का? आणि महाराज त्यातही गंमत आहे का बरं का. ट्याना आहे वाटतं म्हणतात आणि त्यांची मारण्याची बिल ती खूबी 1 नंबर असते. बारीक असं नखाला नख जॉईंट करणार, टचक्याने आवाज येणार. बरोबर का नाही माता वगैरे? काय तर महिला म्हणते ना, आताशी कीर्तन चालू झालंय का काय? संपत आलंय देवा माझं कीर्तन. मला मुद्दे फक्त मांडायचेत. जनाबाईंच्या डोक्यातल्या उवा मारण्याचं काम कोणी केलं? जगाच्या मालकानं केलं. भक्ताहुनी देवा आवडते काही. महाराज भक्ताशिवाय देवाला दुसरं काही आवडत नाही. संपला माझा मुद्दा. भगवंत आपल्या भक्तावर किती प्रेम करतो हे त्याच्या आवडीतून सिद्ध होतं. पहिला मुद्दा, जीव किती आज्ञाने. दुसरा मुद्दा, देव आपल्या भक्तावर किती प्रेम करतो. आणि तिसरा मुद्दा, संतांचा आदर्श का घ्या? कारण संतांच्या आदर्शातून त्यांची आवड आपल्याला पाहायला मिळते. आवड पाहायला मिळते. का बरं संतांचा आदर्श घ्या? त्याचं कारण आहे, कोणाच्याही नादी न लागता देवाजवळच जा. का जा? तर तुकाराम महाराजांचं चरित्र वाचा. देवा मुलगा मेला, देवाजवळच गेले. बायको मेली, देवाजवळच गेले. दुष्काळ पडला, देवाजवळच गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा पाठवला, कोणाजवळ गेले? देवाजवळ. नावडे चित्ता त्याची होची पुरविता. अरे देवा, जे माझ्या चित्ताला आवडत नाही ते तुम्हाला का देतोयस? याचा अर्थ जीवनात नजराणा म्हणजे सोनं मिळालं तरी देवाजवळच गेले. सगळ्यात महत्वाची भूमिका, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा केली. बरं झालं दुष्काळामध्ये बायको मेली, सांगितलं नाही भावकीला गावकीला, कोणाजवळ गेले? देवाजवळच गेले. आणि ऐका, सोनं मिळालं तरी देवाजवळ गेले. संतोबा नावाचा मुलगा मेला तरी देवाजवळच गेले. का बरं? खरं तर मी सांगू का, आज मी अभंग सोपानदेव महाराजांचा घेणार होतो. तिहीचे त्रिगुण रजतम मिश्रित, त्या माझी त्वरित जन्म माझा. पण म्हणलं हे गायक आणि वादक जर मला साथ नाही केली तर अवघड काम होईल. कारण काय होते, अभंग जर नवीन निवडला तर ते गायकांचा चांगला असावं लागतं. हे गायक चांगलेच आहेत, म्हणजे असं मला नावं ठेवायची नाही. पण मी त्या भूमिकेतून आलो होतो. सोपानदेवांचं चिंतन सुद्धा मांडताना मला हेच सांगायचंय, ज्या ज्या वेळेस त्यांच्या जीवनात दुःख आलं ना, निवृत्तीनाथ दादाने त्यांना हेच सांगितलं, आता आपले आईबाप कोण असतील तर पंढरपूरचा पांडुरंगच आहे. हा, पंढरपूरचा पांडुरंग आहे.